त्यामुळे मुळातच तंत्रज्ञान आणि इंग्रजी ह्याचा काही संबंध नाही. कुठलंही ज्ञान कुठल्याच एका भाषेमध्ये सीमित नसतं. तुम्ही कुठल्याही भाषेतनं ते ज्ञान मिळवू शकता आणि एखादी भाषा शिकू शकता. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे माझं म्हणणं की मी जर माझ्या मुलाला अक्षरनंदन मिळाली नसती तर मी दुसऱ्या मराठीत शाळेत टाकलं असतं, पण नक्की इंग्रजीत टाकलं नसतं. कारण काय होतं की मला ज्या वर्गात मलाच कळणार नाही तिथे माझ्या मुलालाही नाही कळणार. तर अशा रीतीने आपले हे मान्यवर वक्ते आहेत, त्यांचे अनुभव खूप महत्वाचे आहेत. हे मान्यवर वक्ते फक्त बोलणारे वक्ते नाहीये, तर प्रत्यक्ष कृती करणारे वक्ते आहेत. त्याच्यामुळं आपण या संवाद सत्राला सुरुवात करतोय. आता मी काही प्रश्न त्यांना विचारणार आहे, तर त्या प्रश्नांची आपण एक एक करून त्यांच्याकडून उत्तरं घेणार आहोत. ही उत्तरं फक्त मी आताच म्हणालो तसं पुस्तकी उत्तरं बिलकुल नाही आहेत, तर ही उत्तरं आहेत अनुभवातली. आणि आपण आता सुरू करूयात. मी एक एक करून तिकडून ऋषिकेश सरांकडून इकडे अलीकडे येईन. पहिला प्रश्न असा आहे आपला की तुम्ही तुमच्या पाल्याची शाळा निवडताना काय विचार केला होता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळी मराठी माध्यमाची शाळा निवडतो त्यावेळी मित्रमैत्रिणी, आपले नातेवाईक आपल्यावरती असा एक दबाव टाकतात की अरे काय मराठी शाळेत जातो, जरा जगात बघ काय चाललंय, ते स्पर्धेत मुलं मागं राहतील. तर मग त्यावेळी तुम्ही कशी भूमिका घेतली? सगळ्यात आधी धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल. माझ्या मुलीची शाळा निवडण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा खरं तर माध्यम या दृष्टीने निवड करायला काही माझ्याकडे फारसे दोन ऑप्शन्स नव्हते. म्हणजे जर मुलगी पहिल्यापासून घरात मराठी बोललं जातंय, तिचे आजी आजोबा आई वडील बरेचसे आजूबाजूची लोक जर मराठीत बोलतायत तर ती मराठी माध्यमात शिकेल, हा एकच मला सशक्त पर्याय दिसत होता. निवड करण्यासाठी किमान दोन पर्याय उपलब्ध असावे लागतात आणि इंग्रजी हा तो पर्याय होईल का, तर मला त्याचे काही कारण दिसली नाही. म्हणजे का मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं असा प्रश्न विचारणं मला जास्त महत्वाचं वाटलं. मराठीत का घालायचं, कारण मराठी कुटुंबात जन्माला आलेली मुलगी आहे, तर तिने मराठीत शिकायचं. यात काही आश्चर्य वाटण्यासारखं किंवा काहीतरी वेगळं करतोय असं काही समजण्याचं कारण नाही. इंग्रजीत का शिकायचं किंवा हा एक प्रश्न, आणि दुसरं मुळात शिकायचं तर शाळेत जाऊनच का शिकायचं, हा मात्र एक मोठा प्रश्न माझ्यापुढे होता. जसं मगाशी किशोर दरब पण म्हणाले की शाळेत जाणं ही मुळात आपली गरज आहे. मूल शिकतच असतं आणि सतत अवतीभोवती अनेक गोष्टी असतात, त्यातनं ते शिकत असतं. म्हणजे शाळेत जाण्यापूर्वी चालायला शिकतं, बोलायला शिकतं, कुठे जाऊन शी करायची शू करायची पासून ते अनेक गोष्टी मुलं शिकतच असतात. मग मी शाळेत घालून वेगळं काय करणार आहे, आणि जेव्हा त्याचा शोध सुरू केला एक थोडं उत्तर लांबेल, एक 2 मिनिटं. चालेल. तर का शिकायचं बेसिकली याचं जेव्हा मी शोधायला लागलो तेव्हा युनायटेड नेशन्सने 4 त्याचे कप्पे केले. म्हणजे काय शिकतो आपण, तर एक बाबा लर्न टू नो, म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी आपण शिक्षण घेतोय. मग त्यात सगळ्या प्रकारचं ज्ञान आलं, भाषांचं ज्ञान आलं, विज्ञान आलं, गणित आलं, भूगोल आला. वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारचं ज्ञान आहे ते मिळवण्यासाठी मी शिकवतोय मुलीला, किंवा एकूणच त्याच्यासाठी शिक्षण आहे, हा एक भाग. पण हा एकूण शिकण्याचा एक साधारण 25%च भाग आहे. त्या व्यतिरिक्त काय काय शिकतोय मी, तर बाबा लर्न टू डू, म्हणजे काहीतरी करायला शिकणं. आणि मग त्यात खूपच पुन्हा भरपूर गोष्टी आल्या. त्याच्यात खेळ आले वेगवेगळे, कला आल्या वेगवेगळ्या, किंवा लाकूड काम असेल, माती काम असेल, अशा प्रकारच्या कला ज्याच्यामुळे काही उपजीविकाही चालू शकतात, अशाही गोष्टी आल्या. अशा अनेक गोष्टी करायला शिकणं, मग त्यात चित्रकला आली, अभिनय आला, अनेकच गोष्टी. आणि मग एखादी गोष्ट ज्ञान होणं म्हणजे लर्न टू नो, ह्याच्यासाठी मी ज्या पद्धतीने शिकतोय त्याच्यापेक्षा खूपच वेगळी पद्धत लर्न टू डू साठी आहे. काहीतरी करायला शिकण्यासाठी खूपच वेगळ्या प्रकारे शिकावं लागतं.
त्याहून आणि हे एवढं सगळं शिकल्यावरही 50%च झालं. आणखी तो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे लर्न टू लिव्ह टुगेदर. आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्रितपणे समाज म्हणून राहायला शिकणं. मग त्यात संवाद आला, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची ट्रान्झॅक्शनल वागणूक आली. एकमेकांबरोबर आपण करतो ते व्यवहार आले, त्यात पैसा आला आणि अनेकच गोष्टी आल्या ज्या शिकणंही तितकंच गरजेचं आहे जितकं एखादं ज्ञान मिळवणं किंवा एखाद्या गोष्टी करायला शिकणं. आणि हाही एक त्याचा मोठा भाग आला शिक्षणाचा. आणि अजून एक जो चौथा भाग आहे तो म्हणजे लर्न टू बी. स्वतःला अस्तित्व स्वतःचं काय आहे हे समजण्यासाठी शिकणं. एकूणच हा परिवेश काय आहे आणि त्यात माझं स्थान काय आहे, मी म्हणून मला काय म्हणायचंय हे समजण्यासाठी सुद्धा शिक्षण घेत राहणं हा एक फार मोठा भाग आहे. आता मी हे सगळं एवढ्या विस्ताराने का सांगतोय तर ह्या सगळ्यात मी कोणत्या माध्यमात शिकतो हा किती साधा आणि छोटा प्रश्न आहे. त्याचं उत्तर शोधताना म्हणजे एकूणच हे जग समजून घेताना मी कुठली तरी परकीच भाषा म्हणजे ज्याचा माझ्या या सगळ्या जगण्याशी काहीच संबंध नाही अशी एखादी भाषा निवडून त्यात हे सगळं शिकायचं हा उलटा उपद्व्याप का करायचा. म्हणजे त्याचंच जर मला उत्तर मिळत नसेल तर मुळात इंग्रजीत शिकणं हा एक मराठीत शिकावं का इंग्रजीत शिकावं याच्यासाठी इंग्रजीत का शिकावं ह्याचं जर जोपर्यंत मला सशक्त उत्तर मिळत नाही तोपर्यंत मुळात माझे त्याची पर्याय म्हणूनच माझ्या समोर ठेवण्याची माझी काय तयारी नाहीये. त्यामुळे माझ्यासाठी तो निर्णय फार सोपा होता. समाजाकडनं काही आलं का तर हो आलं, पण माझ्या मते आपण बोलू त्याच्याबद्दल आता आपण इतरांचं ऐकू. विनोद सर. ऍक्च्युली खरं याचं पहिलं उत्तर मुक्ताकडूनच आलं पाहिजे. अच्छा. ती म्हणजे बायको आहे. कारण डिसिजन मेकिंगला काय होतं की मी घरात तेवढा जबाबदार नाहीये जेवढी मग घेऊयात, जबाबदारी ती पहिलं घेते. उत्तर त्यांच्याकडून घेऊयात आपण. कारण तिच्याकडनं तो फोर्स होता, माझी इच्छा होती मराठी माध्यम, पण तिचं पहिलं उत्तर ऐकूया मनातून. चालेल. मी एक स्पेशल आई आहे, मी काही वक्ता वगैरे नाहीये. मी जेव्हा मराठी का इंग्रजी हा विचार करायला सुरुवात केली, माझी मुलगी स्पेशल चाइल्ड, तिला शिकवताना इंग्रजी भाषा सगळ्यात सोपी, आपण इंग्रजी भाषेत टाकूया असं सगळीकडून फोर्स लागला. आणि ओवीनी ग्लासकडे बघणं ही सुद्धा एक भाषा आहे हे कळायला मला खूप वेळ लागला. म्हणजे मला पाणी पाहिजे ही ग्लासकडे बघणं ही सुद्धा तिची भाषा आहे. पण मी जेव्हा त्या पाण्याला ओवी डू यू वॉन्ट वॉटर असं जेव्हा म्हणते तेव्हा ती त्याचा विचार मराठीत करणार आणि मग त्याला प्रोसेस करून येस आणि नो यामध्ये उत्तर देणार, कारण तिची भाषा थोडीशी कमी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा म्हणलं हे सगळं अवघडच चाललंय, आता काय करायचं. मग आम्ही तिला मराठी शाळेत शिफ्ट करायचा निर्णय घेतला आणि पटकन उत्तर आलं हो किंवा नाही, कारण ती सगळं ती आधीपासून ऐकत होती. मग दुसऱ्या मुलासाठी हा विचार करताना खूपच सोपं होतं. मी त्याचं आयुष्य अवघड का करू, दुसऱ्या भाषेत शब्द शिकून आणि सगळ्या गोष्टी करून त्याला त्याची भाषा शिकवू दे, त्याला त्याचा अभ्यास मराठीत येऊ दे, त्याचे विचार प्रगल्भ होऊ दे, पुढचं पुढे बघता येईल त्याला, तो शिकेलच की. त्याला जर भाषा शिकायची असेल आणि पुढे करिअर करायचं असेल तर. विनोद सर, असा दबाव नाही का येत कधी कुणाचा की इंग्रजीत तुम्ही नाही टाकलं वगैरे? नाही, कदाचित माझ्या आजूबाजूला वातावरण असं आहे की त्या पद्धतीचा उलटा दबाव असतो ऍक्च्युली. कारण की इंग्लिश बघितलं मध्ये केलं असं की तुझं पोरग इंग्रजीत म्हणजे हा थट्टेचा विषय होऊ शकेल माझ्या आजूबाजूच्यांचा, कारण माझं इंग्रजीवरचं प्रभुत्व बघून. पहिल्या याचं उत्तर स्पेशली मी देतो कारण काय होतं की मी नाटकातला आहे मुळात. त्याच्यात नाटकात संवाद असणं एक महत्वाची गोष्ट आहे. जे ओवीचं उत्तर तिने दिलं होतं की आपण मुलांशी संवाद करणं, ओवीची स्पेशल किड असल्यामुळे तिला कशा पद्धतीने तिच्याशी बोलावं. स्पेशल किड म्हणजे विशेष मूल, म्हणजे आमच्या मुलाला ऑटिझम आहे आणि त्याच्याशी कशा पद्धतीने बोलायचं. पहिल्यांदा आम्हाला आमच्या मुलाला स्वीकारण्यालाच कष्ट केले की आपण आपल्या अशा मुलाचा वाढवतोय आणि अशा मुलाचा स्वीकार करतोय. त्याच्यानंतरची गोष्ट होती की त्याला कशा भाषेत बोलावं. म्हणजे तुमची मुलं आता पटपट शिकतात त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही पटकन
तुमच्या मुलांना बोलता त्यांना त्यांचं ग्रास्पिंग होतं, त्यांना ते शब्द येतात आणि ते बोलायलाही लागतात. साध्या साध्या गोष्टींसाठी जेव्हा आपल्याला स्ट्रगल होतो तेव्हा कळतं की भाषा किती महत्वाची गोष्ट आहे. आपल्या नजरेची भाषा जी ती म्हणली की ओवीला तू पाणी पाहिजे का, तर तर ते इंग्रजीमध्ये विचारत होतो कारण आमचे सगळे थेरपिस्ट इंग्रजीत बोलत होते. आमचे सगळ्या ज्या शाळेत जी शाळा अवेलेबलच इंग्लिश माध्यमात होती स्पेशल किडची, कारण मुंबईत अवेलेबलच नव्हती तशी शाळा. तो पर्यायच नव्हता आमच्याकडे की आम्ही कुठली मराठी माध्यमाची शाळा स्पेशल किडसाठी मी तशा पद्धतीने मुंबईला माझ्या आजूबाजूला असेल. तर अशा पर्याय नसल्यामुळे तो तेव्हा त्रास झाला की अरे बापरे, मुळात जी भाषा मलाच कळायला कठीण आहे ते मी तिला सांगतोय आणि अशा मुलीला की जिला ऍक्च्युली मी घरात सगळीकडे मराठी बोलणार, फक्त शिकवताना मी फक्त इंग्रजीत बोलणार. मग या सगळ्या अडचणींना मात करण्यापेक्षा म्हणजे तिने पाण्याकडे बघणं हा एक संवाद होऊ शकतो. जसं एखाद्या संवाद म्हणते की एखाद्या ऍक्टरला सांगितलं की त्याने असं रागात बघितलं हे आणि तू त्याच्याकडे बघू नकोस पण तुला लक्षात येते तो काय बोलतोय. तर न बघणं हा पण एक संवाद आहे आणि बघणं हा पण एक संवाद आहे. म्हणजे मला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, मला ते पाणी नकोय, तर ओवीने नाही त्या पाण्याकडे न बघणं म्हणजे तिला पाणी नकोय. आता ओवी तुला पाणी हवंय का, ते तिने पाण्याकडे बघणं म्हणजे तिने एक संवाद केला. तर इतक्या मायनर लेवलला आपल्याला हे कळलं मुलांचं की ते काहीतरी बोलतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या मुलाच्या वेळेस अशी अडचण आलीच नाही कारण ते ठरलं होतं. माझा भाऊ हा अमेरिकेत राहतो आणि त्याचा मुलगा माझ्या मुला एवढाच आहे. तो 2 वर्ष दुसरीत आहे आता. आणि तो जेव्हा येतो तेव्हा माझ्या घरातले सगळे धडपडत असतात कारण त्याच्याशी बोलायचं कसं. माझी आई सतत ऐक ना ते आलाय तर ते जरा त्याला बोल की त्याला पाहिजे काय पाहिजे विचार. सगळे एकमेकांथ्रू त्याच्याशी बोलतात. त्याला येतं मराठीत बोलता येतं पण तो कष्ट त्याला काय होतं त्याची अजून अवघड अवस्था झाली तिकडे. त्याच्या आईला इंग्रजी येत नाही, त्याच्या वडिलांना थोडं इंग्रजी येतं, त्याच्या शाळेत इंग्रजी बोललं जातं, तो इंग्लिश सगळं इंग्लिश टेलिव्हिजनवर बघतो. आता त्याच्याशी बोलताना इथे माझ्यापासून माझ्या घरातल्या सगळ्यांची अडचण होते. तर मी माझ्या या मुलाला काय अडचणीत आणू. कारण साधी गोष्ट समजवताना अगदी साधी गोष्ट की आपण हे असं सातळून घ्या, तळून घ्या, याला इंग्रजी शब्द काय आहेत. तळणे याला काय म्हणतात, पटकन, भाजणे. आता हे छोटे छोटे घेतलं, याला हलकं असं सातळल्यासारखं करा, म्हणजे असं असे शब्दच नाही आहेत आपल्याला माहिती. आणि मग आपण अशा ह्याच्यात कसं शिकवणार. बरं फक्त शिकवणं फक्त त्या टेक्स्टबुक मधलं आहे का, तर किती अवघड गोष्टी आहेत. अगदी जेवायला खायला तर शिकवावं लागेल ना, मग कसं शिकवणार त्या भाषेत. मग ते आता मी अगदी पुढचे इंग्रजी भाषेतले तुम्ही काढून बघा, तुम्हाला येत नाही. याला पंपकिन, अरे भाई काय म्हणायचं हे. आता दोडक्याला काय म्हणू, पटपट या गोष्टी शब्दाला अगदी भाज्याच येत नाही तो आपल्याला. तर मग जर या गोष्टी आपल्याला इतकी अडचण आहे तर आपण स्वतःच्या पार धोंडा का मारून घ्यायचा. आता मी सरांकडे येताना तोडमल सरांकडे थोडासा यातला उपप्रश्न विचारणार आहे, कारण तोडमल सरांचा चिरंजीव पहिल्यांदा इंग्रजी माध्यमात होते. परत तोडमल सरांनी त्यांना इंग्रजीतून मराठीकडे आणलं आणि मराठीत त्यानं खूप चांगली प्रगती केली, त्याचं आकलन पण सुधारलं. सर हा अनुभव सांगा. माझा मुलगा सुरुवातीला बालवाडीला आमच्या शाळेत शिकत होता. त्यानंतर प्रश्न निर्माण झाला पहिलीला गेल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की आता मुलांना शाळेत कोणत्या टाकायचं. आता मी मराठी माध्यमातून शिकलेलो असल्यामुळं माझा अट्टाहास होता की मुलाला आमच्याच शाळेत राहील तो इथे. बायको ही इंग्लिश मिडियम डीएड बीएड इंग्रजी माध्यमाचा प्रभाव असल्यामुळं तिचा अट्टाहास होता की मुलाला इंग्लिश मिडियम मध्ये टाकायचं. आणि तो पहिलीच्या वर्गाला जायला घरामध्ये शीतयुद्ध चालू झालं. आता करायचं काय. खूप मी विचार केला, समजावून सांगितलं, परंतु इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळं पुढचं जे काही मुलांचं भविष्य आहे ते उज्ज्वल आहे असं बायकोला वाटायचं. तर आता हे सगळं सांभाळणं हा सगळा विषय मला जड गेला. बरं म्हटलं ठीक आहे, शेवटी
तुमचं जसं असतं तसंच आमचं असतं. मी म्हटलं ठीक आहे, इंग्रजी माध्यमात तुला टाकायचं तर टाक, परंतु परत काही मला याच्यावर विचारू नको ना. माझा नाईलाज झाला, इंग्रजी माध्यमात मुलाला टाकलं. पहिलीला मुलगा इंग्लिश मिडियमला जायला लागला. 7वी पर्यंत तो इंग्रजी माध्यमामध्ये शिकला. घरामध्ये पण असंच, बायको त्याच्या बरोबर इंग्लिश मध्ये बोलायचं, मला काही कळायचं नाही, थोडं थोडं समजायचं, कारण मी मराठी माध्यमातला असल्यामुळं इंग्रजी आमची जशी तशी जरा कमकुवतच. आणि मग 7वी पर्यंत जे जे काही पालकांच्या सभा झाल्या शाळेमध्ये, मी एकही सभेला कधीही माझ्या मुलाची प्रगती बघण्यासाठी गेलो नाही, कधीच नाही. आणि मुलाचं जर बघितलं ना त्याची रँक, हे 15व्या 20व्या नंबरला मागे ते इंग्लिश मिडियमला. आणि मला ते वाईट वाटायला लागलं की इतके मागे आपला मुलगा आहे आणि हे काय बघायला जायचंय, किती अभ्यासात त्याची प्रगती नाही काय. तर ते सगळं 7वी पर्यंत असं झालं. नंतर ते कोरोनाचा कालावधी आला आणि नंतर मग आम्ही त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये 1 वर्ष 1.5 वर्ष गावाकडे गेलो. आता ही पोरगे इंग्रजी माध्यमातून शिकलेलं, गावाकडे गेलो तिथलं वातावरण वेगळंच, आई वडील अशिक्षित, शेती करणारे, घराच्या बाहेर पडलं उंबरठा ओलांडला का शेती, तिथलं सगळं कल्चर, सगळं वातावरण, ते शेळ्या, ते जनावर, ते सगळं, ते पोराला काही कळलं ना ते काय चाललंय नेमकं, हे आहे काय नेमकं. कधी म्हणजे कसं असं 2-4 दिवस गावाकडे गेलं तेवढंच जायचं. हे सगळं त्यांनी ते बघितलं, ते आई वडील पण गांगरून गेले. अरे म्हणले पोरग जरा थोडस जरा वेगळंच त्याचं जरा दिसतंय आम्हाला, हे काही शाळेत जात आहे का नाही जात आहे, आणि काय उत्तर देता येईल ना, आई वडिलांना काय उत्तर द्यायचं, म्हणजे भाषाच कळा ना त्याला ते काय बोलता येते. म्हणजे कोणती ग्रामीण जीवनातली भाषा, तिथलं वातावरण, तिथलं कल्चर, तर ते वाईट वाटायला लागलं मला. म्हणजे ते तू फसला म्हणले पोराला, हे काय आमचं त्याला कळणार आणि त्याचं आमचं कळणार. मग आता नंतर शाळा उघडल्या, म्हणजे बायकोला समजावून सांगितलंय बघा आता 7 वर्ष गेली आपली, नुकसान झालं. आपण मराठी घरामध्ये बोलतोय, मुलगा इंग्लिश मिडियमला. तर माझं मत असं आहे की आता झालं गेलं आपण विसरून जाऊ आणि परत आपल्या मुलाला मराठी माध्यमामध्ये टाकूया. आता हे खूप मोठं चॅलेंजिंग होतं सगळं. हे 7वी पर्यंत मुलगा इंग्रजी माध्यमात शिकला ना, आता मराठीत आणायचं कसं, तर त्यालाही समजून सांगितलं. आणि तसा त्याचा कल होताच, आम्ही मराठीत बोलायचो. तो शाळेत निघाला का त्याला कंटाळा आला का म्हणायचा, पप्पा आज माझी रजा आहे. म्हणजे त्याला ते कळायचं, मराठीतलं जी काही शक्तीस्थळ जे आहेत बोलण्यातली ते त्याला कळायचे. आणि मग आम्ही सगळ्यांनी विचार केला नंतर, आणि मग त्याला 8वीला या शाळेमध्ये, मी ज्या शाळेत शिकवतोय त्या शाळेमध्ये त्याला 8वीला मी आणलं. आता आल्यानंतर थोडस ते कठीण जायला लागलं, जड जायला लागलं. आणि मग हळूहळू आता मी मराठीचा शिक्षक, मराठी आपल्या रगारगात भिनलेली आहे, आपण काही करू शकतो भाषेसाठी. तर मग मी त्याला ते हळूहळू कव्हर करत 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 गेलो. 8वी 9वी आणि 10वी. आणि आता ह्या वर्षी 10वीचा निकाल लागला. तर 10वीचा जो निकाल आहे त्याचा खूप चांगला त्याला मार्क पडले, 97% 10वीला पडले त्याला. तर खूप आनंद झाला. आणि मग त्यावेळेस आम्हा दोघांनाही कळलं की आपण जी काही चूक केली आणि नंतर जे काही आपण बदल करून घेतला त्याचं हे फळ आहे असं आम्हाला कळलं. तर असा हा सगळा तो इंग्रजी आणि मराठी माध्यमाचं जे काही सगळं मी भोगलं, अनुभवलंय सगळं, तर ते मी तुमच्यापर्यंत माझा अनुभव मांडलेला आहे. आलं लक्षात की माध्यम कुठला आहे हा मुद्दा नाहीये, मातृभाषेतून शिकणं म्हणजे लवकर आकलन होतं हे त्यांच्या अनुभवातून आपल्याला लक्षात येते. आता मी पुढचा प्रश्न या मान्यवरांसाठी विचारतोय. आता परत ऋषिकेश सरांपासून मला सुरुवात करायची आहे. ऋषिकेश सर, असं आहे का की आमची जर मुलं मराठीत शिकली तर त्यांना इंग्रजी अजिबात येणार नाही आणि भविष्यामध्ये ती इंग्रजी शिकू शकणार नाहीत, त्यांची मग ते कॉर्पोरेट क्षेत्रात जाऊ शकणार नाहीत, असं आहे का? की हा एक गैरसमज आहे पालकांमध्ये, आपण त्याला भले गैरसमज म्हणू पण तो त्यांचा समज आहे.
ही गोष्ट आहे, कारण त्यांना माहिती नाहीये की आपला मूल हे जरी आता मराठी शाळेत आपण पाठवलं तर उद्या चालून ते शाळेत इंग्रजी पण शिकणार आहे आणि चांगलं इंग्रजी सुद्धा शिकणार आहे. त्याच्यामुळे त्याचं इंग्रजी पण चांगलं होऊ शकतं आणि शालेय शिक्षणाचा पाया पण मातृभाषेतून शिकल्यामुळं भक्कम होऊ शकतो. पण हा एक आपल्याकडे तयार झालेला गैरसमज आहे. तर तुम्ही हे आम्हाला सांगाल की चांगलं इंग्रजी, चांगली कौशल्य भविष्यात आत्मसात कशी करता येतात मराठी मुलांना? पुन्हा एकदा त्याच्या 2 ह्याच्यात मी उत्तर देण्याचा हो. प्रयत्न करतो. पहिली गोष्ट म्हणजे इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. इंग्रजी ही तंत्रज्ञानाची भाषा आहे. असा पुन्हा एक समज आहे. अ, जगात तंत्रज्ञानात खूप पुढे असणारे 2 देश जर आपण बघितले, एक आहे जर्मनी, दुसरा आहे जपान. त्या दोन्ही देशांचं इंग्रजी वाचून काही अडलं नाही तरी ते तंत्रज्ञानात पुढे आहेत. रशिया आहे, चायना आता भरपूर भरारी घेतोय. हे असे अनेक देश आहेत, जवळजवळ 80% युरोप आहे, ज्यांना इंग्रजीचा गंधही नाही, पण तरीही ते तंत्रज्ञानात खूप उजवे आहेत. त्यामुळे मुळातच तंत्रज्ञान आणि इंग्रजी ह्याचा काही संबंध नाही. कुठलंही ज्ञान कुठल्याच एका भाषेमध्ये सीमित नसतं. तुम्ही कुठल्याही भाषेतनं ते ज्ञान मिळवू शकता आणि एखादी भाषा शिकू शकता. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ती भाषा शिकण्यासाठी सगळं काही तुम्हाला त्या भाषेत शिकावं लागतं असं नाहीये. तुम्ही तुमच्या भाषेत शिकून सगळं ज्ञान मिळवून एक तुम्हाला हव्या त्या इतर भाषा शिकून त्या भाषेमध्ये ते ज्ञान मांडू शकता, आणखी काही समजून घेऊ शकता. मुळात भाषा जसं संवादाचं माध्यम आहे तसंच ते वेगवेगळ्या प्रकारे एक करन्सी म्हणून पण काम करत असते. भाषा एक संवाद म्हणून तर काम करते, करन्सी म्हणूनही काम करते आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुमच्या अवतीभोवतीचं जग समजण्यासाठी खूप महत्वाच्या वाहकाचं काम करत असते. आणि जेव्हा मूल एखाद्या परिसरात शिकतं तेव्हा जर ते कुठल्या तरी परक्या भाषेत ते शिकण्याचा प्रयत्न केला, जसं मगाशी विनोद म्हणाला की अनेक वाक्प्रचारांना काही शब्द किंवा अनेक क्रियापदांना काही शब्दच पटकन मिळत नाहीत दुसऱ्या भाषेत, आणि तसंच आपलं अनेक इंग्रजी शब्दांनाही होतं की अरे याला मराठीत काय म्हणणार. त्याचं कारणच हे की ती भाषा त्या भूगोलाशी जोडलेली असते. त्या भूगोलात ज्या गोष्टी तुम्हाला करणं आवश्यक आहे, ज्या गोष्टी ज्या क्रिया तुम्ही करताय त्यासाठी काहीतरी त्याला नावं त्या भाषांमध्ये दिलेली असतात. जेव्हा मूल महाराष्ट्रात राहून आपल्या अवतीभोवतीचं जग समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्या वयात मी त्याला कुठल्या तरी परक्याच भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते जग समजून घेण्यावरच मर्यादा येणार आहे. उलट तुम्ही मराठीत त्याला ते जग समजून दिलं, त्याला ते जग समजेल आणि मग दुसरी भाषा शिकणं हे काही फार अवघड नाही. मगाशी सरांनी मांडणी केली की एका भाषेचा पाया व्यवस्थित असला तर इतर अनेक भाषा शिकता येतात. माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा तर माझी मुलगी मराठी माध्यमात शिकली. एक टप्पा आला की तिला असं वाटायला लागलं की आता हो आपल्याला इंग्रजी वाचता यायला लागलंय आणि तिने वाचायला सुरुवात केली, इंग्रजी वाचायला सुरुवात केली, बघायला सुरुवात केली आणि सध्या खूप वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यावर इंग्रजी, हिंदी आणि वेगवेगळ्या भाषा पोचतातच आहेत. पुन्हा एकदा शिकण्याची प्रक्रिया काही फक्त शाळेत चालू नाहीये, ती सगळीकडे चालू आहे. आणि आता अशी परिस्थिती आहे की ती 8वीत आहे, भरपूर मराठी वाचन करते, भरपूर इंग्रजीत वाचते, हिंदीत वाचते आणि यासाठी चला आता आपण इंग्रजी शिकूयात आणि आता आपण इंग्रजी शिकायला बसूयात असं कधीच करायला लागत नाही. त्यांनाही वाटतं की अरे आपल्याला कदाचित हेही शिकून बघायची आवश्यकता आहे, त्यांना ती इच्छा निर्माण होते, ते शिकतात. त्यांना जेव्हा जेव्हा ह्या वेगळ्या भाषा शिकाव्या वाटतील तेव्हा काही आपण त्यांना साधनं पुरवू शकतो का, त्यांना काही थोडीशी मदत करायची गरज असली तर करू शकतो का, एवढं आपण करू शकतो. पण शिकणं ही प्रक्रिया त्यांनाच करायची आहे आणि ते जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपण कोणीतरी आहोत त्यांच्यापेक्षा मोठे आणि त्यांना काहीतरी शिकवणार आहोत सारखं, हे असं नाही वर्क होत. सर तुम्ही तुमचा एक स्वतःचा पण अनुभव सांगा ना की तुम्ही IT इंडस्ट्रीत काम केलं, तिथं तर बऱ्यापैकी इंग्रजी वातावरण राहतं, कॉर्पोरेट कम्युनिकेशन हे इंग्रजीतून होतं, पण तुम्ही तर मराठी आहात, मग तुम्हाला हे कसं काय जमलं बरं सगळं? म्हणजे हा गैरसमज आहे ना की आपल्या मराठी मुलांना हे जमणारच नाही,
पण एक उदाहरण आहे ना, दीर्घकाळ सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सर हे सांगा ना. सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये तर काम केलंच आहे. काही कामानिमित्त परदेशात जाऊन राहिलोय. ह्यातल्या कुठल्याच ठिकाणी मला भाषेमुळे काही अडसर आला नाही. म्हणजे माझे क्लायंट अमेरिकन होते, त्यावेळी अमेरिकन लोकांशी बोलायचो. बराच काळ ऑस्ट्रेलियन क्लायंट होते, ज्यांचा ॲक्सेंट इंग्रजीतला खूप वेगळा आहे या टोकावरच्या ॲक्सेंटपेक्षा किंवा ब्रिटिश ॲक्सेंटपेक्षाही. पण जसं आपल्याला इथून भाषा बदलली किंवा वेगळ्याच बोलीत मराठी कोणी बोलायला लागलं, तर समजून घ्यायला साधारण किती वेळ लागतो? साधारण त्याहून थोडा जास्त वेळ इंग्रजी अचानक कोणी बोलू लागलं तर मला सुरुवातीला लागला. पण त्याहून पलीकडे मुळात मला जर तो विषय माहिती असेल, तर मी तो इंग्रजीतही मांडू शकतो आणि तो मी मराठीतही मांडू शकतो. पण जर पहिल्यापासून इंग्रजीतच तो विषय शिक असा हट्ट केला तर कदाचित मला तो विषयच नीट कळणार नाही. मला नुसतीच भाषा येत असेल, पण त्या भाषेत काय मांडायचं हेच जर मला माहित नसेल, तर मला गप्पच बसायला लागेल. म्हणजे त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही ते इंग्रजीमध्ये मांडणं हे तर आपोआप प्रवाहात पडलात की ते येत जाणारी गोष्ट आहे. हा, म्हणजे प्रवाहात मुलं शिकत राहणार आहेत, पण पाया भक्कम होणं महत्वाचं आहे आणि पाया हा मातृभाषेतूनच भक्कम होणार आहे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता मी विनोद सरांना विचारणार आहे. विनोद सर, तुम्ही सिने इंडस्ट्रीत आहात, तुमचं इंग्रजी वाचून आडलं का हो? नाही, कुठेच अडलं नाही, उलट ते येत नसल्यामुळे फायदा झाला. मला काही गोष्टी सांगायच्या की सर म्हणले तसं गरज शिकवते आपल्याला. मला गरज नाही पडली, मग इंग्रजी मला आलं नाही, फरक पडला नाही. मला जिथे गरज निर्माण झाली मला शिकावं लागलं ना. म्हणजे आता मी ललित कला केंद्रात होतो, पहिल्यापासून सांगतो जरासं फक्त की मी काही खूप हुशार विद्यार्थी नाही. मी 12वी मी फर्स्ट इयर मी 12वी पर्यंत अभ्यासच केला नव्हता. म्हणजे माझं काय होईल ही माझ्या आई वडिलांना चिंता होती की याचं काय होणार भाई. म्हणजे मला इन्शुरन्स एजंट करता येईल का भाई, काहीतरी करावं, याने काहीतरी कुठंतरी याला चिकटवावं, अशा पद्धतीचं घरी. तर याच्यामध्ये ना मला एका शिक्षकाचा खूप फायदा झाला. कदाचित त्याच्या आधी मला शिक्षकांकडून त्या गोष्टी मिळाल्या नसतील. त्या शिक्षकांनी मला एक केटी सिद्दीकी म्हणून सर होते आणि त्यांच्या ट्युशनला मी कॉमर्स गेलं, मी नापास झालो. मला काही ते डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर डोक्यावरून जायचं. म्हणलं आता हे काय कसं होणार, म्हणून मग बीए घेतलं. बीए घेतल्यानंतर आपल्याला काय शौक कमी असतात काय, दोन्ही मी पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री घेतलं आणि अचानक मला काय वाटलं की काहीतरी स्वतःला स्ट्रगल पाहिजे. मी इंग्रजी घेतली. 12वी पर्यंत मी इंग्रजी नव्हतं घेतलं. 3 विषय जे असतात त्यात एक इंग्लिश घेतलं, इंग्लिश ऑप्शनल. आणि तिथे लक्षात आलं की अरे यार आपल्याला कष्ट पडतात, पण आपल्याला आता काहीतरी तर चॅलेंज घेतलंय. तिथे मी अभ्यास करत असताना ते केटी सिद्दीकी सरांच्याकडे गेलो. तिथे लक्षात आलं की वाक्यरचना वगैरे वगैरे सगळं सुचणं गोष्ट वेगळी, मुद्दा कळलाय का तुला. त्यांनी सांगितलं की ठीक आहे आपण एक काम करू, तुम्ही काय पास होणार नाही. आम्ही एक 10-12 पोरं होतो, त्यांना सांगितलं तुम्हाला कॉपी करायला शिकवतो, तुम्ही काय तसे पास होणार नाही. आणि त्यांनी कॉपी करायला सांगितलं की आपण कॉपी करूया, तुम्ही लक्ष द्या, नीट लक्ष द्या, आता परीक्षा जवळ आली आहे, त्यामुळे आता तुम्ही कॉपी करायला शिकलात की मग तुम्हाला काही टेन्शन नाही, अभ्यास करायचंच नाहीये, त्यामुळे काही टेन्शन नाही. त्यांनी कॉपी करताना सांगितलं की आता आपण हे उत्तर बघूया. त्यामुळे ते उत्तर सांगायला सांगितलं. पहिला पॅराग्राफ सांगितला, तो समजावून सांगितला, कळलाय तुम्हाला, मराठीत सांगितला आणि इंग्लिशमध्ये सांगितलं आणि त्याचा एक एक अर्थ अनुवाद करत मराठीत सांगितलं. आता याच्यातला असं समजा की एक शब्द कुठला की ज्याच्याने हे उत्तर सगळं हा पॅराग्राफ तुम्हाला कळेल. मग तो एक शब्द, परवलीचा शब्द, तो लक्षात ठेवला, हा तो लिहून घ्या पटकन. हा असं म्हणून ते 6 पॅराग्राफ जे आहेत त्या प्रत्येकाला एक एक परवलीचा शब्द काढला, त्यांनी टाकला आणि म्हणलं हे लिहून ठेवा. आता ही 6 शब्द न्यायचे तिथं आणि तुम्हाला येईल उत्तर. फक्त मला सांगा हे 6 शब्द पाठ होत नाहीत का तुम्हाला. बघा, म्हणजे आपल्याला मुद्दे लक्षात घ्यायचे, हेच खूप मुलांना, माझ्यासारख्या मुलांना कळत नाही. त्याच्यामुळे अडचणी होतात की शिक्षण घेताना कशा पद्धतीने, जे आमच्याकडे संवाद पाठ करताना पण खूप नट ती गल्लत करतात, ते वाक्यरचना पाठ करत राहतात. या ह्याच्यात काय सांगितलं गेलंय
या मुद्द्यात याच्यात काय सांगितलं गेलं हे जेव्हा कळेल ना, भाषा आपोआप येईल, ती विकसित झालेली आहे. एखाद्या वेळेस सांगतील चुकलं, तसं नाही म्हणायचं. नॉट टू डू म्हणजे की डोंट डू असं म्हणतील, ते सांगतील. किंवा मराठीत असेल तरी ती वाक्यरचना आपण करेक्ट करतोच ना मुलांना. गेलेली नाही म्हणायचं ग, गेली होती असं म्हण, हे आपण करेक्ट करतच राहतो ना. त्यामुळे वाक्यरचना किंवा भाषा ही अडचण येत नाही, त्याला मुद्दा कळलाय का, आणि मुद्दा आपण मराठीत बोलल्यामुळे त्याला मराठीची सवय आहे. तर मुलांना गोष्ट कळण्याची मतलब आहे ना. त्यामुळे त्या सगळ्या, जसं आम्ही ललित कला केंद्रात गेलो होतो आणि आमच्या समोर एक अत्यंत दैत्य शिक्षक होते, ते म्हणजे श्याम मनोहर. आणि त्यांच्या समोर आम्ही एकदम असे मुलं की ज्यांना कधीच काही आयुष्यात, आणि त्यांच्या समोर बसलोय 5 विद्यार्थी. त्यांनी अट घातली होती की पूर्ण वाक्य मराठीत बोल, त्याशिवाय बोलू नको, आणि तू जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत मी इथे बसून राहणार. आता तिथे हातभर म्हणजे काय बोलायचं की मराठीत बोलायचं, म्हणजे एकही शब्द मला इंग्रजीतला आला नाही पाहिजे आणि बोलायचंय. तेव्हा लक्षात आलं की आपली भाषाच देडगुजरी झाली, की त्यांची मग इंग्रजी बोलायचं बोल, पण पूर्ण वाक्य इंग्रजीत बोल. जेव्हा आपल्याला अशा पद्धतीने शिक्षकांना सामोरी जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की याच्यापासून आता पळवाट काय असतं. मी बॅक बेंचर असेल, मागे असेल खूप, तर मला कळतही नाही सरांना की मी आहे का नाही. पण जेव्हा समोरासमोर जेव्हा भेटतो तेव्हा ते कळतं ना की त्या विद्यार्थ्याला कळलंय का नाही. म्हणजे आम्हाला राजीव नाईक शिकवायचे, ते राजीव नाईक सर, ते सांगताना की बल्बचा शोध कोणी लावला, थांबा मी सांगतो. हे बघ विनोद, आपल्याला माहिती असतं किंवा नसतं, आठवण्याची ऍक्टिंग करू नको. तर ते माझं म्हणणं आहे की असे खूप विद्यार्थी असतात, त्यांना इतकं प्रत्यक्ष, आणि माझ्या मते ते सर देऊ शकतात. कारण मुलांना ती पळवाट म्हणजे गरज, त्यांना काहीच करायचं नाही. मला आतापर्यंत फरक पडला नाही बल्बचा शोध कोणी लावला याच्याने. जेव्हा मला गरज पडेल तेव्हा कळेल ना. म्हणजे मी आता याच्यात गरज पडले तर सांगतो की जेव्हा मला असं माझं इंग्रजीचं ज्ञान, आणि जेव्हा मला ललित कला केंद्रात कळलं की आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल, आणि आजूबाजूची नाटकं ही त्या पद्धतीने मला माझ्यातल्या ऍक्टरला खुणावत नव्हती, मला काहीतरी वेगळं करायचं होतं. तेव्हा मला एका मित्राने सांगितलं की अरे एकपात्री आहे, तिथे मला आनंद की झाला एकपात्री करायला मिळणार. प्रत्येक नटाला असतं की मी एकटा स्टेजवर आणि सगळे बघणार. मग कशात आहे, नाही ते फक्त जरा अडचण अशी आहे की ते इंग्रजीत आहे. आणि कोणाचं आहे तर ते दारियफो म्हणून एक मोठा नाटककार आहे, तर त्यांचं आहे. अरे बाप, दारियफोचं नाटक, म्हटलं काहीतरी तर प्रयत्न करावे लागतील. म्हणून मग जेव्हा मी म्हटलं की मला फक्त, मित्राला म्हटलं तू मला गोष्ट सांग या नाटकाची, त्याने गोष्ट सांगितली मला नाटकाची, आणि मग मी डिक्शनरी घेऊन बसलो. सगळ्यात सोपं, त्याने मला गोष्ट सांगितलेली होती, माझ्यासमोर नाटक होतं, मी एक 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 शब्द करून मला ते अख्खं नाटक समजून घेतलं, कारण गरज होती माझी. मला ते नाटक आवडलं होतं गोष्ट म्हणून. आणि आता मला चीनचा इतिहास माहिती होता, तियानमेन स्क्वेअरला काय झालं होतं त्या काळात ते मला माहिती होतं, कारण माझं तेव्हा हिस्ट्री झालं होतं. त्यामुळे ते जेव्हा कळलं होतं तेव्हा मला ते ट्रान्सलेशन करायला काही अडचण. ज्या मुलाची इंग्लिशमध्ये वाट लागली होती त्या मुलाने ट्रान्सलेशन केलं, मी मराठीत ते नाटक उतरवलं आणि मराठीत मी वाजवून प्रयोग केला त्याचा. म्हणजे भाषांतर करता आलं, भाषांतर करता आलं, काहीही अडचण नाही, कारण मुद्दा कळला होता ना की याच्यातून या नाटककाराला काय सांगायचंय, गोष्ट काय सांगायची आहे. गोष्ट काय सांगायची असेल, जे केटी सिद्दीकी सरांचं, गोष्ट कळली का तुला, ते कळलं तर मग सगळं सोपं होतं. त्यामुळे त्या भाषेची अडचण येत नाही. आता मुक्ताबाईंना आणि सरांना मी थोडासा आणखी थोडा यातलाच पण थोडा वेगळा प्रश्न विचारणार आहे की चांगलं करिअर म्हणजे इंग्रजीच, आणि मग ते शिकायचं म्हणजे अख्खच्या अख्खं माध्यमच इंग्रजी निवडायचं आणि त्याच्यात जायचं, तर हे कितपत बरोबर आहे? आपण आधी अलीकडे जाऊ, कारण माझं मूल लहान आहे आणि मी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार करते तेव्हा असा विचार करते. उदाहरण सांगते की माझं मूल जेव्हा गोष्टीची पुस्तकं वाचतं तेव्हा त्याला प्रश्न पडतात
आणि त्याच्या सोबतची शाळेतली जी मित्र आहेत, इतर आजूबाजूची वगैरे, ती शाळा शिकतायत, घरी मराठी शिकतायत, बाहेर जाऊन त्या इंग्लिशचे क्लास लावतायत, त्याचा गृहपाठ घरी करतायत आणि शिकवणीचा गृहपाठ घरी करतायत. त्या मुलाला विचार करायला वेळच नाही. माझं मूल घरी येतं, डोकं शांत असतं, गोष्टीची पुस्तकं वाचताना त्याला प्रश्न पडतात की शंकराचं आडनाव भोलेनाथ असेल का ग? आता या प्रश्नाला मला आधी विचार करावा लागला. तर मी म्हणलं की जेव्हा आपण वाचतो, त्याचं चिंतन मनन करतो, तेव्हाच ती भाषा आत्मसात होते. आणि जेव्हा भाषा आत्मसात होईल तेव्हा आपोआप आपण ते कुठल्याही भाषेत सांगू शकू. आता याचं दुसरं उदाहरण, राघव आणि त्याचा जो अमेरिकेचा चुलत भाऊ यांचं उत्कृष्ट संभाषण चालतं. तर परवा जयचा व्हिडिओ कॉल आला आणि तो राघवला म्हणे, राघवने त्याच्या हातात एक खेळणं पाहिलं. तर राघव म्हणे, हे काय आहे जय तुझ्या हातात? ओ राघव, इट्स इट रिट्स ब्रोबो. राघव म्हणे, अरे तुझ्याकडे तर फारच अद्भुत नाव आणि अद्भुतच आहे सगळं. तर जय म्हणे की अद्भुत म्हणजे काय? आता ह्याचं उत्तर अवघड आहे. म्हणलं राघव त्याला कळलंच नाही अद्भुत म्हणजे काय म्हणलायस तू. तर मग राघव म्हणे, अरे तू पहिल्यांदा जेव्हा समुद्र बघशील तेव्हा तुला कसं वाटेल? ते म्हणजे अद्भुत. सो हे विचार करणं, ते समजावून सांगणं, ही प्रोसेस जी आहे ती पुढे करिअर करेल ना. त्याच्यासाठी मला त्याला इंग्रजी शब्द पाठ करायला पाहिजेत असं थोडी आहे. आणि अख्खं माध्यमच इंग्रजीतून निवडावं असं तर बिलकुलच नाहीये, गरज की नाही. किंवा गरज नाहीये. अगदीच मातृभाषाच मुळात इंग्रजी असेल, एखाद्याच्या घरीच इंग्रजी आहे सगळं, तर त्यांना काय हरकत नाही. पण आमची मातृभाषाच मराठी आहे, आमचा परिसर मराठी आहे, आमचे आई वडील मराठी बोलतात. पण आता मला सर हे सांगा तुम्ही की मराठीतून शिकलेली मुलं भविष्यामध्ये यशस्वी होतात, चांगलं इंग्रजी बोलतात, चांगल्या ठिकाणी काम करतात, तिथं पण ते इंग्रजीतून बोलतात, त्यांचे सगळे व्यवहार पण इंग्रजीतून चालतात. तर अशी काही तुमच्या संपर्कात पाहण्यात आहेत का उदाहरणं? नक्कीच. काल यशवंताशी संवाद हा एक विषय इथे झाला. ही सगळी मराठी माध्यमातून शिकलेली मुलं, तर ते बोलत असताना सगळी त्यांची कोटीची कोटी उड्डाणं होते अर्थव्यवहाराची. हा. तसं इंग्रजी माध्यमाचं मला कुठे दिसलं नाही. ती मुलं कुठे आहेत हा मोठा प्रश्न निर्माण होतो पुढे. आता मुळात हा जो काही विषय आहे की शिक्षणाचे माध्यम आणि पालकांची भूमिका. आता आपला समज काय झालाय की इंग्लिश मिडियमची जी शाळा आहे म्हणजे तिथं शिक्षणाचं माध्यम इंग्रजी आहे, आणि जी काही मराठी माध्यमाची शाळा आहे तिथं शिक्षणाचं माध्यम मराठी आहे. आता मी तुम्हाला हे फरक सांगतो कारण बहुतेक पालक इथे बसलेले आहेत. इंग्रजी माध्यमात विषय 6 आहेत. एक आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र. इंग्रजी माध्यमात एवढे विषय आहेत. मराठी माध्यमातही तेवढेच विषय आहेत. आता सांगितल्याप्रमाणे फरक काय आहे पहा. इंग्लिश मिडियमला इंग्रजीमधून शिकवला जातो, मराठी माध्यमातही इंग्रजीमधून शिकवला जातो. दुसरा विषय आहे इंग्लिश मिडियमला विषय हिंदीतून शिकवला जातो, मराठी माध्यमाला तिथेही हिंदीतून शिकवला जातो. तिसरा विषय मराठी, तोही इंग्लिश मिडियमला मराठीतून शिकवला जातो. कधीतरी मराठी इंग्लिश मधून शिकवतं कोणी नाही, मराठी माध्यमात सुद्धा तो मराठीतूनच शिकवतात. बरोबर आहे का नाही? आता हे 3 विषय तर जनरल कॉमन झाले सगळीकडे. राहिले 2 विषय, गणित आणि विज्ञान. आता शासनाने सेमी आणलंय. मराठी माध्यमात गणित विषय हा इंग्लिश मधूनच शिकवला जातो, तसा दोन्ही भाषेमध्ये मराठी इंग्लिश. आणि विज्ञान आहे तसंच, तिथेही तो इंग्लिश मधून शिकवला जातो, विज्ञान आणि गणित. फक्त एकच विषय राहिला, समाजशास्त्र, सोशल सायन्स. तो मात्र तिथे इंग्लिश मधून शिकवला जातो आणि आमच्याकडे मराठीतून शिकवला जातो. हा मूलभूत फरक आहे इंग्रजी माध्यमाचा आणि मराठी माध्यमातल्या विषयाचा. राहिला सोशल सायन्स. आता हा सगळा आपला समाजशास्त्र जो काही इतिहासाचा जो विषय आहे हा सगळा आपल्या पूर्वजांच्या सगळ्या पराक्रमाने भरलेला आहे, आणि हा आता इंग्लिश मधून शिकवायचा कसा हा एक मोठा प्रश्न आहे ना. आपण जसं शिकवतो तसं तिथं शिकवलं जात नाही, हा एक फरक आहे. आणि म्हणून माझ्या मते इंग्रजी माध्यम ही इथल्याच काही समाज व्यवस्थेने निर्माण केलेली एक षडयंत्र आहे. त्याच्यामुळं इंग्रजी माध्यमात मुलगा गेला म्हणजे त्याचं उत्तम करिअर होतं मला असं मुळीच अजिबात वाटत नाही.
जेवढी जेवढी मुलं मी 20 वर्षामध्ये बघितली आहेत तेवढी सगळीची सगळी मुलं चांगल्या क्षेत्रामध्ये असलेली मराठी माध्यमातली आहेत. दुसरा एक अनुभव सांगतो मी तुम्हाला, म्हणजे आता 21 वर्ष झालं मी शिकवतोय. आतापर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुलं माझ्याकडे आली शाळेत शिकायला. आम्ही एक हिम्मत शाळा एक प्रकल्प सुरू केलेला आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे, हिम्मत शाळेमध्ये जे मुलं आहेत ना, ही सगळी नापास झालेली मुलं येतात आमच्याकडे. 9वीतून शाळेतून काढून टाकलेली, 9वी नापास झालेली, 10वीतून नापास झालेली, त्यांचा एक स्वतंत्र वर्ग आम्ही 10-12 वर्ष तो सुरू होता. कोरोनाच्या काळात मध्ये बंद झाला, आता परत ते आम्ही थोडं थोडं चालू केलं परत. मागच्या वर्षीची एक केस आली माझ्याकडे. एक मुलगा बालवाडी पासून तर ते 10वी पर्यंत इंग्लिश मिडियमने इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलेला होता आणि 10वीला तो 6 विषय त्याचे गेले आणि तो नापास झाला. आता त्यांना माहित आहे आमच्याकडे हिम्मत शाळा आहे, ह्या मुलांना ते कव्हर करतात. आता त्या मुलाला कव्हर कसं करायचं? बालवाडी पासून तर 10वी पर्यंत तो इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेला मुलगा आणि आता इथं माझ्याकडे मराठीला आलाय 10वीला, आत्ता मागच्या वर्षीची गोष्ट आहे. आणि मग जेव्हा त्या मुलाला ते पालक घेऊन आले की असा असा हा विषय आहे, आतापर्यंत असा विषय माझ्याकडे सहसा कधी आला नव्हता. सलग बालवाडीचे 3 वर्ष आणि 10वी पर्यंतचे 10 वर्ष, 13 वर्ष इंग्रजी माध्यमातून शिकलेला मुलगा, याच्याबरोबर काम करण्याचा अजिबात अनुभव कधी आलेला नाही. पण ते मी मागच्या वर्षी ते आव्हान स्वीकारलं, म्हणलं बघूया आता याच्यावर प्रयोग करू आपण. आतापर्यंत 2 वर्ष 3 वर्ष इंग्लिश मिडियम मधून शिकलेली मुलं माझ्याकडे आली, ती आम्ही कव्हर करत गेलो. आमच्या शिक्षकांची चांगली टीम आहे, ते खूप चांगलं काम करतात. परंतु हे 13 वर्ष शिकलेलं मूल कव्हर कसं करायचं आता, हा मोठा प्रश्न. पण मी तिथं आमच्या 4 शिक्षकांना बोलवलं, त्यांना एक सगळं समजावून सांगितलं आपल्याला हे चॅलेंज आहे, हे कव्हर करायचं आपल्याला. आणि किती 10वीला शिकवतात तरी किती 7-8 महिने 7 महिने सगळं टीचिंग चालते. ते 7 महिन्यामध्ये ते मुलगा कव्हर केलं आणि त्याला आता 10वीचा निकाल लागला, 57 का 58% पडले 10वीला. 13 वर्ष इंग्रजी माध्यमातून शिकलेलं, मराठी पूर्ण मराठीमध्ये चांगल्या मार्गाने पास झालं. त्याच्यामुळं असं काही नाहीये इंग्रजी माध्यमातून शिकलं म्हणजे खूप करिअर होतं आणि मराठी माध्यमाच्या मुलांचं वाईट झालेलं काही बघायला मिळालं नाही, असं मला मनापासून वाटतं. हा, ही खूप महत्वाची गोष्ट आहे की इंग्रजी म्हणजेच यश, इंग्रजी म्हणजेच करिअर असं बिलकुल नाहीये. यांना जोडून फक्त मी एक सपोर्टिव्ह माझं एक उदाहरण देतो या ठिकाणी की इंजिनिअरिंगला चांगल्या मार्कानं उत्तीर्ण होऊन महाराष्ट्राच्याच शासनाचंच एक इंजिनिअरिंग महाविद्यालय आहे, तिथं माझा एक नातेवाईक नुकताच त्याला प्रवेश मिळाला. त्याला मी हे विचारलं की तू IIT-ला पण ट्राय केलं, अगदी थोड्याफार पॉइंट्समध्ये तू मागे राहिलास आणि आलास, पण ज्यांना कुणाला IIT-ला प्रवेश मिळालेला आहे आणि कुणाला दिल्लीला, कुणाला खरगपूरला, कुणाला मुंबईमध्ये, तर ही मुलं नेमकी कुठल्या माध्यमातून शिकलेली आहेत? तुला काय सांगता येईल का या मुलांबद्दल? आता वर्षभर तू या सगळ्यांच्या संपर्कात आहे. तर त्याचं एक उत्तर होतं की ती कन्नड मधून आलेली मुलं आहेत ना, ती कन्नड माध्यमात शिकलेली आहे, त्यांचं मातृभाषा आहे, शिक्षण आहे, ही सगळ्यात महत्वाची भाषा आहे. किंवा तमिळनाडू मधला मुलगा निवड झाली आहे त्याची IIT मुंबईला, तर तो तिथं त्याच्या मातृभाषेतून शिकलेला आहे. म्हणजे मातृभाषेतून शिकलेली मुलं ही वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि उज्ज्वल यश मिळवतात. आणखी एक महत्वाची एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता मी 2 माझे मित्र आता UPSCच्या इंटरव्ह्यूला होते, दोघं मराठी माध्यमात त्यांनी अभ्यास केलेला आहे, मराठी माध्यमातून त्यांनी पेपर लिहिलेले आहेत. आता मुद्दा राहतो तो इंग्रजीचा, बोलण्याचा. तर त्यांनी त्या तयारी केली इंग्रजीत चांगलं बोलायची आणि इंग्रजी चांगलं बोलायची तयारी केली आणि अर्धा तासाचा इंटरव्ह्यू चांगल्या पद्धतीने देऊन आले त्या UPSC मध्ये जाऊन. म्हणजे त्यांचं नडलं नाही, म्हणजे अख्खं माध्यमच त्यांनी निवडलं इंग्रजी असं काही नाही. म्हणजे कॉन्व्हेंटची अनेक मुलं आहेत की जी प्रिलिम पण पास नाहीत झालेली, अशी पण भरपूर उदाहरणं सांगता येतील ना. तर ही गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. ह्या सगळ्या मान्यवरांना आणखी मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग आहे की आपल्याकडं अशी एक म्हण आहे की वेडी माणसं जग बदलतात. वेडी म्हणजे सर्जनशील, विचार करणारी, विचार प्रवर्तक असणारी माणसं. हे सर्जनशील असणं परकीय भाषेत जास्त सर्जनशील होता येईल का मातृभाषेतलीच माणसं जास्त शिकून, मातृभाषेतच शिकून ती अधिक सर्जनशील विचार करतील, अधिक चांगलं क्रिएटिव्ह काहीतरी निर्माण करतील? तुम्हाला काय वाटतं? विनोद सरांपासून सुरू करूयात आपण.
कारण सर्जनशीलतेचा विषय आला की आपल्याकडं नाटक सिनेमाकडे आपण जातो ना, ते थोडं जास्त कलाकारांकडं सर्जनशीलता म्हणून जातो. विनोद सरांपासून सुरुवात करूया आणि परत ऋषिकेश सरांकडे येऊया. मी जे म्हणलं मागे की आता हे ऍक्च्युली खरं तर चुकीचं आहे की सर्जनशीलता फक्त या क्षेत्रात आहे, सगळ्या क्षेत्रात आहे. हा, ती एक बरोबर आहे. फक्त इथं म्हणून आपण तुमच्याकडे नाही, घेतलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाणीव क्रिएट होणं. म्हणजे मी आता राघवच्या शाळेतलंच फक्त एक उदाहरण छोटस देतो की शाळेचं नाव सांगितलं. अक्षरनंदन शाळा मराठी शाळा आहे. तर शाळेमध्ये बाकी सगळ्या पद्धतीने तर आमची जी एक पालक सभा होते त्याच्यामध्ये मार्क लिस्ट सांगितली जात नाही. एक राघवला काय येतं आणि काय येत नाही हे आम्ही संवाद करतो. त्याच्यात आम्हाला कळतं याच्यात त्याला अडचण जाते, हे आपल्याला वर्कआउट करायचं, याच्यावर काहीतरी करायचंय आणि हे त्याची बलस्थान. तर हे बोलता बोलता आम्ही सगळ्या विषयी म्हणजे घरी राघव कसा आहे हे आम्ही त्यांना सांगतो आणि शाळेत राघव कसा आहे ते आम्हाला सांगतो. या संवादामध्ये एक त्या शिक्षिका एकदम थांबून म्हणल्या की फक्त एक सांगायचं होतं. राघवने एक दिवस मला जरा असं हेलावून टाकलं. म्हणलं काय झालं? काही नाही, वर्गात मी जात होते आणि माझा गुडघा दुखत होता. तर राघव येऊन म्हणलं ताई तुम्ही ठीक आहात ना, तुम्ही लंगडताय. आपल्या शिक्षिकेला काहीतरी त्रास होतोय ही जाणीव होणं, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी येतात ना. माझ्या मते सर्जनशीलता किंवा कुठलीही गोष्ट ही कशासाठी आहे तर आपल्या आजूबाजूची दुःख आनंद हे जाणीव होणं. या नाटक सिनेमात कुठल्याही गोष्टीत काय कधी तिरकस बोलणं कळणं, कधी काय, पण सगळ्यात महत्वाचं त्या भावना कळणं, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी येतात. तर ती गोष्ट जर त्याला कळत असेल, त्याला त्याची एक विशेष बहीण आहे त्याची आणि तिच्या इमोशन्स त्याला कळणं, तिच्या गोष्टी तिच्या भावना तिला कळणं. आता राघवचा संवाद मुक्तापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा ओवीसी सगळ्यात छान पद्धतीने होतो. त्याला कळतं तिला काय म्हणायचंय, तिला कसं बोलायचं त्याला कळतं. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. बाकी सगळ्या गोष्टी नंतर येतात. म्हणजे आता आपल्या सगळ्यांना मुलांना इंजिनियर करायचंय, डॉक्टर करायचंय, पण हे याच्याने काय होणार आहे? म्हणजे आता आपल्याकडे लातूर पॅटर्न आहे, त्या पद्धतीने आपण शिकलो, त्याचा एक रट्टा मारला पोरांनी. काय झालं म्हणजे आम्ही नांदेडचा आहे, नांदेडमध्ये आमच्याकडे ज्या पद्धतीने शिक्षण होतं ते भयानक आहे. पोरं जमिनी विमिनी विकून त्या क्लासेसना देतात, कोणीही त्या वर्गात येत नाही, कोणी त्या कॉलेजेसमध्ये जात नाही. एका वेगळ्या पद्धतीच्या शिक्षणाच्या ऍक्च्युली गर्तेत आपण घालतोय पोरांना. या साध्या साध्या जाणीवा आपल्याला इतर कितीतरी गोष्टी मुलांना करू शकतात. म्हणजे माझं म्हणणं की जो सगळ्यात काहीच, जसं आमच्या नटांना म्हणतात की ज्याचं काहीच होत नाही त्याला नट करा किंवा तो नट होतो, तसं ज्याला काहीच जमत नाही त्याला शिक्षक करा, असं आहे का? शिक्षक ही एक फार मोठी जबाबदारी शिक्षक असणं. कारण मी जेव्हा बघतो तेव्हा राघवच्या शाळेतल्या त्या स्वातीताई त्या मला माझ्या शिक्षिका वाटतात. यार अशी शिक्षिका आम्हाला का नव्हती यार? त्यांचा ज्या बोलल्या की त्या आम्हाला वाटतं की आता जाऊन वर्गात बसावं आणि शिकावं त्यांच्याकडून. हे हा जो एकतर शिक्षणातला आपलेपण आणि मी खूप स्कॅटर्ड बोलतोय, पण हे जे फक्त इंजिनिअरिंग या गोष्टी शिकवल्या नाही तर या सर्जनशीलता येणार कुठून? आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतील ना. इमोशन्स मध्ये आता या जाणीवा कळल्या, माझी आई थकतेय का, माझी आजी थकतेय का, माझ्या वडिलांना काय त्रास आहे, माझा भाऊ काल रडला होता का, त्याला काय झालं, या सगळ्या इमोशन्स आहेत या कुठेतरी नेतात ना. त्या सर्जनशील करतील, त्याला गरज पडतील की मग मी डॉक्टर हो का की जेणेकरून यांचा इलाज करू, का मी इमोशनली मी यांना बघू, का मी याला काहीतरी छान वाचून दाखवून याला मी खुश करू, काय करू जेणेकरून माझ्या आजूबाजूच्या मी सगळ्यांना मी एंगेज करू शकेन. माझ्यात काय आहे की जे मी माझ्या आजूबाजूच्यांना देऊ शकेन. तर ती जाणीवच गोष्टी मोठ्या करणार. म्हणजे आता या सगळ्या पद्धतीचं शिक्षण देताना मला आमचे सगळे लोक म्हणतात, म्हणजे मुक्ताला या गोष्टीचा त्रास झाला, सायन्सला टाकलं ज्याच्यात तिला करायचं नव्हतं. आपल्या मुलांना काय करायचंय त्या पद्धतीने त्यांचा विकास केला पाहिजे. तर त्यामुळे आता माझ्या क्षेत्रातलं सांगतो की आमच्या क्षेत्रात इम्प्रोव्हायझेशन भागात चिन्मय इथे होती, तर मी माझ्या सिरियलमध्ये ते खूप मला शिव्या घालतात, मी खूप इम्प्रोव्हायझेशन करतो. म्हणजे ठरलेला सीन आहे मी तो बदलतो.
पण हा बदल मी कसा करू शकेल जर माझं मराठी भाषेवरच प्रभुत्व नसेल तर? मी मज्जा करू शकतो ना. म्हणजे आता आमच्याकडे तुम्हाला तर साध्या साध्या गोष्टी सांगतो की आता आमच्याकडे सगळ्या आमच्या बहिणी जेवायला बसल्या आणि बहिणींच्या ह्याच्यात एक वहिनी बसली जेवायला आणि वहिनींची पंगत नंतर पाहिजे ना. बहिणीच्या आधी बहिणीसोबत कशी बसली भावा बहिणींच्या ह्याच्या. त्यामुळे ती सहज बोलता बोलता आमची एक बहीण म्हणली हा काय माधवीचं तसं काही नसतं बरं का. तिला मनात येते म्हणजे मोकळी असते एकदम. तिला वाटलं पटकन जेवायला बसली एकदम मोकळी एकदम. आता याच्यातला खोचकपणाच माधवी मोकळी म्हणजे पटकन बसली जेवायला. थांबायचं म्हणून तिला भान नाही. आता हे सबटेक्स्ट आपल्याला मराठीतच कळतात ना की हे एक तिने टोमणा मारलाय हा इंग्रजीतनं कसा कळणार? माझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी जसं ह्या जाणीवा मला कळणार तशा मला हे टोमणे याच्याची गंमत आहे ना भाषेची. अरे वा काय फार मस्त विनोद एकदम हुशार हा एकदम. तर म्हणजे तो हुशार नाही म्हणायचं. आता हा टोन आहे. त्याला सगळ्यातलं सगळं येतं त्याला. म्हणजे त्याला काही येत नाही. आता या सगळ्या या गोष्टी मराठीच्याच गंमत आहेत ना. म्हणजे आता तुम्ही कुठलंही जे पिक्चर जे तुम्हाला हसू येत. आता सैराट नावाचा सिनेमा आला आणि तो का आवडला? खूप दिवसांनी लोकांची जनमानसातली भाषा तिथे आली. आमच्यातलं काहीतरी दिसलं. ती जी आरची बोलत होती ते बोलत होते ते त्यांच्या जवळचं होतं. मग आता हा सबटेक्स्ट त्यांनी इंग्रजीत केला असता तर कसं चाललं असतं? म्हणजे ही पुस्तकं म्हणजे आता याचं समजा एखादा सैराट एखादी आता म्हणजे मी निशाणी डावा अंगठा जर त्या लेखकाला इंग्रजीत सुचलं असतं तर तेवढी मजा आली असती का? ती गंमत त्याने करू शकला असता की जे पुस्तक वाचून मी नुसतं हसत बसतो की ज्याला मला दुसरं सुचत नाही. एखादा परफॉर्मन्स बघितल्यासारखं मी हसतो. ते दुसऱ्या भाषेत करता येईल का? तर ते नाही करता येणार. कारण त्या गोष्टी त्या याच्यात नुसती संस्कृती नाही त्याच्यामध्ये. म्हणजे लहजे आहेत काय काय गोष्टी आहेत त्याच्यात. आणि त्या गोष्टी तुम्ही जशाच्या तशा म्हणजे आता खूप भाषांतर होतं त्या पुस्तकांचं. भाषांतर होणं एकमेव चांगलं पण कमीत कमी पण त्याचा इसेन्स नाही येऊ शकत. तर तसं माणसात त्याचा तुम्ही बाहेरचा इसेन्स कसा आणणार? या अशा तिरकस गोष्टी कशा सांगणार की अरे सरांनी तुझं कौतुक केले की तुला शिवाय घातल्या. तर या कळायला पाहिजेत ना. ऋषिकेश सर, सर्जनशीलता आणि मातृभाषा काय संबंध आहे? मुळात आता विनोद जे बोलला ते त्यात बहुतेक मुद्दे कव्हर झाले. मुळात सर्जनशीलता किंवा हे आहे ह्याच्याकडे जाण्याआधी भाषाच मुळात का निर्माण झाली आहे? तर बेसिकली गॉसिप करण्यासाठी. आणि काय झालं होतं, ती काय बोलली, तू काय बोलला, हे एकमेकांना सांगण्यासाठी ती भाषा तयार झालेली आहे. आणि ते तुम्हाला सहजपणे करता येण्यासाठी तुम्हाला ती भाषा तुम्हाला जे म्हणायचंय ते अधिक नेमकेपणाने सांगता येण्यासाठी ती तयार झाली आहे. तुमच्या मेंदूत खूप काहीतरी कनेक्शन्स आहेत आणि त्यात खूप काय काय वाहतंय. त्याच्या काही टक्केच तुम्ही एकतर आधी मुळात तुमच्या मातृभाषेत सुद्धा सांगू शकताय. ते सुद्धा सांगायला जर तुम्ही परक्या भाषेचा आधार घ्यायला लागलात तर तुम्हाला जे म्हणायचंय त्याचं किती टक्के तुम्ही पोहोचवू शकणार आहात? आणि ते पुन्हा सर्जनशील पद्धतीने पोहोचवायचंय. काहीतरी समोरच्याला ते जास्तीत जास्त कळेल अशा वेगवेगळ्या मार्गांनी ते पोहोचवायचंय. म्हणजे ते चित्रातनं पोहोचवायचंय, अभिनयातनं पोहोचवायचंय, लेखनातनं पोहोचवायचंय. इथं त्याच्या पुढची पातळी झाली. तर जर तुम्ही चांगलं सर्जनशील होणं आवश्यक आहे तर मुळात तुम्ही हे जग तुम्हाला माहित असलेल्या भाषेत समजून घेतलं तर ते तुम्ही जास्त सर्जनशीलतेने पोहोचवू शकाल. कुठल्या तरी परक्या भाषेतनं ते तोडकं मोडकं समजून घेण्याचा प्रयत्न केल्यावर तुम्ही सर्जनशीलतेने पोहोचवू शकाल. या प्रश्नाच्या उत्तरातच माझ्या मते हे दडलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला मुळात हे जगच नीट आकलन होऊ शकलेलं नाहीये कारण त्या भाषेत ती भाषाच मुळात या भूगोलाशी जोडलेली नाहीये. अनेकच गोष्टी ज्या या भूगोलात आहेत त्या भाषेत नाहीयेत. मुळात तुम्हाला हे जगच जर पुरेसं नीट समजलं नाहीये तर तुम्ही काहीतरी सर्जनशील होऊन ते मांडणं मुळात काहीतरी ते इंग्रजी भाषेत शिकणं किंवा इंग्रजी जसं नाही कुठल्याही परक्या भाषेत शिकणं हे हवेत मुळ्या सोडण्यासारखं आहे. तुमची मुळं कुठेतरी घट्ट जोपर्यंत तुम्ही रोवून ठेवत नाही तोपर्यंत ते वरचं झाड ते फारसं फुलणार नाहीये.
मुक्ताताईंना मी आता थोडासा एक फक्त Yes, आहे ना, yes, yes. फक्त मुद्दा म्हणजे आता उदाहरणार्थ आपण काय काय गोष्टीचे उद्गार आहेत ना, हे मराठीतले असतात, ते इंग्रजीतले आपल्याला येत नाही. हो. म्हणजे ती डुचकी, याला इंग्रजीत काय म्हणणार? ती हेनरी, लई शहाणपणा करते ती. हा? तर या पद्धतीच्या उद्गारांना आता लई असे का, बर आता हे कसं इंग्रजीत लिहिणं? माझं म्हणणं या सगळ्यांना, आणि माझं सगळ्यात सोपं म्हणणं, याला एक मार्केट आहे, याला पैसा आहे. असं नाहीये की या गोष्टी, याच्यावर वऱ्हाडकरांनी अख्खं आयुष्य काढलं. या सगळ्या गोष्टी म्हणजे मी जेव्हा आलो तेव्हा कळलं की या सगळ्यांची एक मागणी आहे. आता तुम्ही सगळे हसला, एखाद्या परफॉर्मन्सला ते कळलं पाहिजे ना की ते ही लोकांची इच्छा आहे, यांच्या मनातल्या गोष्टी आहेत. तर या उद्गारांचं काय करणार? म्हणजे ते भाषा ठीक आहे, ते कसं काढणार? तर ते जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये करायला लागेल ना, तेव्हा आपण करू. ओके. मुक्ताताईंना मी आता हा प्रश्न विचारणार आहे की मुक्ताताई, तुमचा मुलगा अक्षरनंदन शाळेत जातो, तो खूप साऱ्या गमती जमती करतो, सर्जनशील आहे, तर तो जर इंग्रजीत असता तर एवढ्या गमती जमती करता आल्या असत्या का त्याला? मला असं वाटत नाही, कारण त्यांनी आधीपासून आईचीच भाषा ऐकलेली आहे. हा. दुसरी गोष्ट, मला आधी पुन्हा सर्जनशीलतेबद्दल हो. बोलायचं की एक तर मूल आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे, की मी जन्म दिलाय आणि त्याचे सगळे अधिकार माझे आहेत आणि तो काय करणार हे मी ठरवणार. ते पूर्णपणे दुसरं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच व्हावा हे आपली इच्छा असते, ती त्याची इच्छा नसते. आणि जर तो दुसरी गोष्ट समाधानाची किंवा कुठलंही करिअर अचीव करण्याचे, मोटर गाडी, बंगला इथे जाऊन जर माझं मूल कविता, गाणं, गोष्टी कळत नसतील, त्याला दुसऱ्यांनी बोललेल्या बेसिक गोष्टी कळत नसतील, त्यात जर मजा घेता येत नसेल, तर त्या रोबोटला आपण तसंच सर्व्हाइव्ह करायचं का? हा दुसरा प्रश्न. तर मग आपण ठरवूया की मी माझ्या भाषेत मुलाला सर्जनशील सो कॉल्ड ते करू का दुसऱ्या भाषेत आपण त्याला न कळणाऱ्या गोष्टी शिकवून रोबोट करू. थोडक्यात त्यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला रोबोट करायचं नाहीये आणि आपलं मूल हे काही काय म्हणूया, ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आपला त्याच्यावरती असा अधिकार नाहीये की त्याला आपणच घडवलं पाहिजे म्हणून. सर, सर्जनशीलता आणि मातृभाषा. मातृभाषेतलं जे काही शिक्षण आहे, त्या शिक्षणातून प्रत्येक मुलाच्या व्यक्तिमत्वामध्ये सर्जनशीलता जन्म घेतेच, त्याबद्दल काही दुमत नाही. याच्यामध्ये महत्वाचं असं की जी काही मातृभाषेतील शिक्षणामुळे जी सर्जनशीलता येते आणि त्या सर्जनशीलतेतून त्या मुलाची भावनिक बुद्धिमत्ता निर्माण होते. आता ही भावनिक बुद्धिमत्ता कशासाठी? तर बघा, मुलं, आता आम्ही हे सगळं जे काही अनुभव आम्हाला शाळेमध्ये येत आहेत की सर्जनशीलतेतून भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावना कशी निर्माण होते. जेव्हा जेव्हा एखाद्या वेळेस मुलं खेळताना पडतात, लागतंय, तर त्याच्याजवळ 4 मुलं जमा होऊन त्या मुलांना ते कार्यालयात घेऊन येणं आणि लगेच त्यांच्यावर औषधोपचार करणं, त्यातून ती एक भावनिक नातं आणि नाळ त्या मुलांची जोडली जाते आणि ती सर्जनशीलता त्या ठिकाणी त्या 2-4 मुलांमध्ये जी काही एकमेकांच्या बाबत त्यावेळेस दिसते, त्यांचा संवादातून, ते फार महत्वाचं आहे. आणि हे केवळ मातृभाषेतल्या शिक्षणामुळे ती निर्माण होते. जेवताना सुद्धा मुलांचा एखाद्याचा डबा आला नाही तर एक भावनिक बुद्धिमत्ता निर्माण झाल्यामुळं एक सर्जनशीलता निर्माण होते आणि त्यातून एखाद्या मुलांनी डबा आणला नाही तर त्याला ते जेवण 4-5 मुलं मिळून देतात. म्हणजे हे जे काही मातृभाषेतलं शिक्षण आहे, त्या शिक्षणामुळं हे जे काही भावनिक नातं जी काही मुलांचं एकमेकांबरोबर जोडलं जातं, ते फार महत्वाचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वर्गात सुद्धा तेच अनुभव येतात. शिक्षक आणि मुलामध्ये सुद्धा एक सर्जनशीलतेचं नातं निर्माण झालं पाहिजे. शिकवताना सुद्धा एक आदान प्रदान झालं पाहिजे. तो एक सर्जनशीलतेतूनच ते निर्माण होतं. कधी कधी वर्गात शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने शिकवतायत, परंतु जे मागचे 4 मुलं आहेत त्या मुलांचं काही शिक्षकांकडे लक्ष नाही. आणि मग जेव्हा शिक्षकांचं त्या मुलांकडे लक्ष जातं तेव्हा शिक्षकाला म्हणावं लागतं, मी काय शिकवतो माझ्याकडे बघ, तिकडे काय करतोय.
म्हणजे त्यावेळेस काय होतं की जे काही नातं जे आहे ना ते तुटलेलं असतं त्या मुलांचं आणि शिक्षकांचं, आणि शिक्षक काय शिकवताय ते मुलांच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे ही जी काही दोघांच्या जी काही अंतर्मनातली जी काही भावनिक सर्जनशीलता आहे ती तुटलेली असते. त्यामुळं असे प्रकार घडतात. म्हणून हे जे काही सगळं सर्जनशीलतेच्या संदर्भात शिक्षक, विद्यार्थी, शिक्षक, पालक, विद्यार्थी, समाज, ही जी काही सगळी त्रिसूत्री आहे ती सगळी मातृभाषेतल्या शिक्षणामुळे बांधली गेली पाहिजे असं मला वाटतं. सरांनी सर्जनशीलतेवरती तर मुद्दा मांडला, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मांडली ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध आपल्या मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणाशी आहे. म्हणजे मातृभाषेतून शिक्षण घेतलेली मुलं थोडी अधिक सामाजिकीकरण झालेलं असतं त्यांचं, समाजाकडे ते अधिक डोळसपणे पाहायला शिकतात. म्हणून मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाचल्या पाहिजेत, सगळी महत्वाची गोष्ट. आणि आपण आपल्या मुलांना आपल्या मराठी शाळांमधून पाठवलं पाहिजे. आता ह्याच प्रश्नावरती मी आता समारोप करणार आहे की सर, आणि सगळ्याच मान्यवरांना मी हे सांगतो की आम्हा पालकांमध्ये आम्ही खूप कन्फ्यूज असतो. आम्हाला कधी नातेवाईक सांगतात, अरे इंग्रजीत घाल, असं काय करतोस, पुढचा विचार कर, सीईटीला त्याला चांगले मार्क मिळाले पाहिजे, जेईई करायला नको का त्यानं, IIT ला नको का जायला त्यानं, डॉक्टर नको का व्हायला, वकील नको का व्हायला. तर आम्ही नेमका काय विचार करायला हवा मूल शाळेत घालतानाच? एक सगळ्यात महत्वाचा विचार असा करायला हवा की आपण गिराईक बनतोय. म्हणजे बेसिकली 90 नंतर म्हणा किंवा अर्थव्यवस्था ओपन झाल्यानंतर म्हणा, सगळ्याच गोष्टी ह्या प्रोडक्ट होत चालल्या आणि तसं शिक्षण हे सुद्धा एक प्रकारचं प्रोडक्ट करण्याचा सगळ्या बाजार व्यवस्थेचा कल आहे. आणि मग एखादं प्रोडक्ट छान करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रॉपर्टी चिटकवल्या जातात की बाबा आमचा साबणाला वेगळा वास आहे, आमचा साबण दिसतो कसा छान, त्याचा आकार कसा सुंदर आहे, त्याचं पॅकिंग कसं छान आहे. आणि तशा वेगवेगळ्या गोष्टी शिक्षण हे सुद्धा प्रोडक्ट म्हणताना बाजारात आलेले आहेत. म्हणजे आमचं मीडियम कसं जगाशी जोडलेलं आहे, आमचं मीडियम, आमची शाळा कशी चकचकीत आहे, आमच्याकडे काय बोर्ड कुठली तरी वेगवेगळी आहे, SSC, CBSE, ICSE ऐकलेली तरी आहे, तशी अनेक बोर्ड बाजारात सध्या उपलब्ध आहेत जी अरे अच्छा असं पण बोर्ड आहे. म्हणजे अशा प्रकारचं काहीतरी एक त्याला प्रॉपर्टी चिकटवली आहे. आणि बेसिकली आमचं प्रोडक्ट त्यांच्या प्रोडक्ट पेक्षा चांगलं कसं हे विकण्याचा प्रयत्न सतत होतोय. आणि याच्यात मूलभूत प्रश्न बाजूला राहतोय की मुळात माझ्या मुलाला मला शिकवायचं काय. म्हणजे फक्त मी काहीतरी भारी प्रोडक्ट विकत घेतलं तर फार माझा जो अपराध गंड आहे तो काही प्रमाणात त्याचं उत्तर माझ्यापुरतं मिळेल की हा बाबा मी त्याला वेळ देऊ शकत नाही, तर मी एखाद्या छान कुठल्या तरी महागड्या शाळेत घालतो. या व्यतिरिक्त त्यातनं काही फारसं त्याच्या खरोखर शिक्षणाला काही मदत होतीये का, त्याला शिकण्याला काही मदत होते का. मग आपण जे मी सुरुवातीला म्हटलं की नेमकं ज्या 4 जर आपण त्याचे विभाग केले की एवढं सगळं जर मूल शिकणार आहे तर ते शिकवणारी शाळा आपण शोधतोय का हे बघणं जास्त महत्वाचं आहे. आम्ही थोडंसं अजून एक सांगेन की आणि हे मी फक्त शहरी शाळांबद्दल म्हणत नाही, जरी माझी मुलगी शहरी शाळेत जात असली, मी गोष्टी सांगत फिरतो. सो बेसिकली मी गावागावातनं अनेक किलोमीटर्स चालून ज्या वाटेत जी शाळा लागेल, जी गावं लागेल तिथे जायचं, तिथे मुलांना गोष्टी सांगायच्या आणि पुढे जायचं. हा प्रश्न हरेक गावात हरेक ठिकाणी विचारला जातो की का, म्हणजे एक तर तुम्ही का घातलं आधी मराठी मीडियम मध्ये. इतका तो सर्वदूर पोचलेला आहे आणि त्याच्यातनं ही भीती तुम्हाला सतत घालून की नाही तुम्ही इंग्लिशमध्ये आल्याशिवाय तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. पण मुळात ज्ञान हे काही एका भाषेशी जोडलेलं नाहीये. तुम्हाला ठराविक तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी ह्यात एक फार मोठं गृहीतक आहे की जितकी काही मुलं आपण शाळेत घालणार आहोत ती सगळी सायन्समध्ये जाणार आहेत आणि सगळीच काहीतरी तंत्रज्ञान आणि विज्ञानात करणार आहेत. आणि जरी ते करणार असली तरी ती फक्त एकाच भाषेत मिळू शकेल असंही नाही. एवढं सगळं आपण त्या मूल 5-6 वर्षाचं असतानाच ऍझ्युम करून त्याला एकूणच जगाशी जोडण्याची संधीच नाकारतो जेव्हा आपण इंग्रजी माध्यम किंवा कुठलंही परक माध्यम निवडतो.
त्याला आधी सगळं जग समजून घेऊ द्या, त्याचं तो सक्षम बनेल की ते काय शिकणार आहे. त्यामुळे हे सगळे व्यापारी दृष्टिकोन असणारी लोक तुम्हाला गिऱ्हाईक बनवायला टपलेली आहेत. आता तुम्ही बनायचं की नाही हा मात्र तुमचा चॉईस आहे. विनोद सर, सगळ्यांनाच अक्षरनंदन सारखी शाळा मिळेल असं नाही. पण मग पालकांनी काय विचार करायचा शाळेत मुलांचा प्रवेश घेताना? कसं आहे की ज्या पद्धतीचा आपल्याला ऑप्शन आहे तर तो पण एकदा बघून या. म्हणजे ज्या इंग्रजी शाळेत तुम्हाला वाटतं की नाही ही मराठी शाळा चांगली नाही, तुम्ही एकदा त्या मुलाच्या वर्गात स्वतः बसून बघा. तुम्हाला कळतं का ते जे बोलतायत ते? तर 200% ते तुम्हाला कळणार नाही. मग जे पर्याय तुमच्याकडे साधे सोपे आहेत ते सोडून तुम्ही अवघड ठिकाणी का करताय? म्हणजे माझं म्हणणं की मी जर माझ्या मुलाला अक्षरनंदन मिळाली नसती तर मी दुसऱ्या मराठी शाळेत टाकलं असतं, पण नक्की इंग्रजीत टाकलं नसतं. कारण काय होतं की मला ज्या वर्गात मलाच कळणार नाही तिथे माझ्या मुलालाही नाही कळणार. हा एक वेळ आता ज्या पद्धतीचं शिक्षण मी म्हणतो ते, पण मी कमीत कमी त्या शिक्षकांना सांगू शकेल मी मुलाला काय तो अभ्यास करतो ते मला कळेल. म्हणजे त्याला मी फॉलो करू शकेल. त्याला मी त्याच्यासोबत आम्ही दोघं मिळून त्याच्यासोबत राहू त्याच्या शिक्षणाच्या पूर्ण काय प्रवासात. जर इंग्रजी माध्यम तर त्या प्रवासात आम्हीच थांबू. मग तो एकटा कुठे जातोय त्याचं काय होतंय याचं ना आम्हाला भान असेल ना आम्हाला त्याची समजही असेल. तर हे जास्त घातक नाहीये की जी गोष्ट मला माहितीच नाही त्या याच्यात कशाला जाऊ मी. त्यामुळे माझं म्हणणं पर्याय असतात. आणि दुसरी गोष्ट पर्याय असतात, तुम्ही फक्त इनिशिएटिव्ह मात्र तुम्हाला काहीतरी उत्साह दाखवा लागतो. तुमच्या शिक्षकांना कळलं पाहिजे की तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला किती आस्था आहे. मग ते आपोआप त्यांना वाटेल मी पाठवलंय पोराला ते करेल त्याचं बघेल ते, पण नंबर काढ रे भाई असं नाही जमणार ना. मला त्या शिक्षकांनाही कळलं पाहिजे की यांना याच्या शिक्षणाबद्दल आस्था आहे. ते बघतायत, ते रोज त्याचा अभ्यासक्रम बघतायत, काय अभ्यास आज काय दिलंय. आपण पालक म्हणून तेवढे सजग आहोत का? आपण फक्त शाळेवर कॉमेंट करून मोकळे होणार आहोत. आपण जर त्या गोष्टीत रस घेत असू ना तर मग आपल्याला कळेल. मग तुम्ही हिंमत करून सांगू शकाल की नाही शिकवत, मग सांगणं गोष्ट वेगळी. पण त्याच्या आधीच एक मनाचं ते परत हे म्हणला तसं तर बाहेरच्या कवरून वर ठरवणं की ही शाळा बाबा पत्र्याची आहे, या कौलाची शाळा आहे, याला बिल्डिंग अशी आहे, याला मास्किंग असं, याचं रॅपर असं आहे, याच्यावर मी ठरवणं की आज शिक्षण असं मिळत असेल. आपण एकदा जाऊन त्याचा अभ्यासक्रम स्वतः तुला कळतो का बघ. मला कळत नसेल तर मला अवघड जाते ते. तर माझं म्हणणं त्याच्या बाहेरच्या दिखाव्यावर न जाणं आणि गोष्टी स्वतः बघितल्याशिवाय कळत नाही. नुसतं एक समाज म्हणून एक मत घेणं याच्यात काही फार नसतं. मी बाहेरूनच फक्त अरे भाई तिथे त्या मुलाला असं पाठवलं. ऍक्च्युली कधी कधी खेळावं पोरांनी, ते खेळताना दिसतात, ते नुसतं सोडलेलं असतं पोरांना दिसतंय तसं. अरे ते मिळत नाही. मुलांना मैदानात खेळायला मिळत नाही. ते फक्त त्या वर्गात खुराड्यासारखे त्या फक्त फळ्यावर शिकत असतात. तिथे त्यांनी ते खेळणं, एकमेकांसोबत शेअरिंग करणं, एकमेकांशी मैत्री करणं, भांडणं करणं, सगळं ते शिक्षणाचा भाग आहे. फक्त ते पुस्तकातली गोष्ट ती गोष्ट वेगळी आहे, तेवढीच नाही फक्त. तर या सगळ्या गोष्टी शिकवत असतात. नाहीतर आपण सगळे ज्या पद्धतीने म्हणजे आपला विकासच झाला नाही असं म्हणून ना आपण सगळे. आपण विचार करतो म्हणजे आपला विकास झालाय थोडा. हो. मुक्ताताई, पालकांना सांगायचंय. जेव्हा मी माझ्या शाळेत होते, माझी शाळा मराठी, माझ्या शाळेत सगळ्या वर्गाची मुलं एकत्र होती आणि वेगवेगळ्या जातींची, वेगवेगळ्या धर्मांची. आता असं झालंच नाहीये. या शाळेत जायचंय, त्या शाळेत त्या स्टेटसची, त्या लेवलचीच मुलं जातात. मग त्यांना तेवढाच अप्रोच मिळतो. त्यांचं एक्सपोजर तेवढंच ठेवतो आपण. आणि समजा एखाद्या मुलाला स्पेशल मूल सोबत नसेल, त्याच्यासोबत कसं वागायचं ह्या जाणीवाच तयार होत नाहीयेत. म्हणजे माणसाने माणसाशी कसं वागावं हेच जर बेसिक कळत नाही, तर मग या स्टेटसच्या शाळेत जाऊन आणि सो कॉल्ड मोठ्या शाळेत जाऊन किंवा इंग्रजी शाळेत जाऊन तर त्या जाणीवाच प्रगल्भ होणार नसतील तर मग उपयोग आहे का शाळेत जायला? आणि माणूस म्हणून खरंच आपण मूल तयार करतोय का?
हा प्रश्न आपण स्वतःला पाडून घ्यावा आणि मग नंतर ठरवावं की कोणत्या शाळेत आणि कोणत्या माध्यमात टाकावं ते. सर, तुम्ही तर म्हणजे इंडिव्हिज्युअल तर पालक तुम्हाला भेटायला आल्यावर बोलताच, पण आता ऑनलाईन पण सगळ्यांसमोर सांगायचंय आणि उपस्थितांना पण सांगायचंय की पालकांनी नेमका काय विचार करायला हवा शाळा प्रवेशाच्या वेळी. आता प्रत्येक घरामध्ये 2 पालक आहे, एक आई आणि एक बाबा. आणि या दोघांनी संगनमत करा मुलांना कोणत्या शाळेत टाकायचे, तेव्हाच प्रश्न सुटेल पुढचा. आणि नाही तुमच्याच्याने मिटला तर एखादं लवाद नेमा, म्हणजे 2 चांगल्या जाणकार लोकांना विचारा. सरांकडे घेऊन या. नाही, माझ्याकडे इथे सुषमाताई आहेत, मी शिकलोय त्यांच्याकडे, मूल कसं शिकतं ते ट्रेनिंग घेतलं त्यांच्याकडे. तर आहेत ना सांगणारे लोक, कोणत्या माध्यमात जावं, कोणत्या शाळेत शिकावं. आणि बघा, शाळा ही जी काही संकल्पना आहे ती म्हणजे काय, एक इमारतींचं एकावर एक बांधकाम आणि तिथलं स्ट्रक्चर, तिथलं वातावरण, ही संकल्पना म्हणजे शाळा नाही. शाळा म्हणजे त्या 4 भिंतीमध्ये तुमचं मूल किती समाधानी आहे ते म्हणजे शाळा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या शाळेमध्ये चांगले क्वालिफाईड शिक्षक आहेत, उच्च विद्याविभूषित, त्या शाळेमध्ये पालकांनी आपल्या मुलाला टाकावं. ज्या ज्या शाळा इंटरनॅशनल स्कूल आहेत, इंग्लिश मिडियमच्या आहेत, सीबीएसईच्या आहेत, तिथले शिक्षकांचं क्वालिफिकेशन बघा. कोणी इंजिनियर झालेलं आहे, कोणी MSc झालंय, कोणी वेगवेगळे कोर्स केलेले असे शिक्षक तिथं मुलांना शिकवताना दिसत आहेत. पण तुम्ही जेव्हा मराठी माध्यमाच्या शाळेत जाताल तेव्हा बघा, आमच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये जा, तिथे सगळे शिक्षक तुम्हाला डीएड झालेलेच दिसतील किंवा बीएड झालेले दिसतील. खाजगी शाळेत बघा, आमच्या शाळेत बघा, तुम्हाला तो शिक्षक त्या मुलाला शिकवण्यासाठी त्याच्याकडे ती डिग्री आहे का, तरच त्या शिक्षकाला त्या वर्गावर शिकवता येतं. हा एक शिक्षण विभागाचा एक महत्वाचा नियम आहे. आणि ह्या सगळ्या नियमांना हरताळ फासल्यामुळं हे जे काही सगळ्या शाळा ज्या आहेत, ह्या शाळेमध्ये ही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळं पालकांना माझे कळकळीची विनंती आहे की शाळा निवडताना अशी शाळा निवडा, तिथला शिक्षक बघा, स्ट्रक्चर बघू नका. तो तिथला शिक्षक काय शिकवतोय, कसा शिकवतोय, आणि अनुभव तर असतातच. म्हणजे मुलांना शाळेत टाकण्यासाठी जी काही आपण एकाएकी तिथे जात नाही, अनोळखी शाळा नाहीत, तिथे काही शिकलेली जी मुलं असतात, काही पालक झालेले असतात, तरी हे सुद्धा आपल्याला सांगतात की ही शाळा चांगली आहे, अशा अशा ठिकाणी जा. तर असं एवढं जरी बघितलं आपण तरी आपल्याला योग्य शाळा सापडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर. आणि सगळ्याच मान्यवरांना मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की शिक्षणाचे माध्यम आणि पालकांची भूमिका या विषयावर बऱ्यापैकी आपण विस्तारानं चर्चा करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे मुद्दे याच्यामध्ये आपण कव्हर केले. मी सगळ्या मान्यवर वक्त्यांचे, ऋषिकेश सर आहेत, विनोद सर आहेत, मुक्ताताई आहेत आणि तोडमल सर, मी सगळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी की त्यांनी अतिशय महत्वाच्या अशा मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अनुभवातून येणाऱ्या गोष्टी आपल्यासमोर पोहोचल्या, आपल्यापर्यंत पोहोचल्या, आणि पालकांना त्यांनी योग्य तो संदेश देखील त्यांच्या बोलण्यातून दिलेला आहे.